ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे बोलना मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सश्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करत आलेलो आहोत म्हणजे सद्गुरू आणि सद्गुरूंचा अनुग्रह या अंगाने साधक शिष्याचा साधक होतो आणि साधकाची पुढे प्रगती होत होत सिद्धावस्थेपर्यंत जाण्यासाठी सद्गुरूंनी ज्या अनेक साधना दिलेल्या आहेत त्याचा आपल्याला व्यवस्थित उपयोग कसा करून घेता येईल हे पाहण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून सद्गुरूंनी जो हरिपाठ म्हणजे प्राथमिक अवस्थेत प्रथम सद्गुरू हरिपाठ किंवा उपासना यत्न करायला सांगायचे. ते करतानासाठी नेमकं हरिपाठ म्हणजे काय तर त्या हरिपाठाचा भावार्थ विहार्थ कसा आपण लक्षात ठेवून नामस्मरणाकडे वळलं पाहिजे या अंगाने आपण आता चिंतन करीत आलो. म्हणून हरिपाठाची जी सुरुवात गेल्यावर आपण केली होती की देवाची द्वारी उभा क्षण भरी, देणी मुक्तीचारी साधी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कर. अखंड मुखामध्ये आणि मनामध्ये स्वरूपाचं स्मरण होण्यासाठी नामस्मरण करावं लागतं. नामस्मरण म्हणजे स्वरूपस्मरण. म्हणून मुखामध्ये राम म्हणा, विठ्ठल म्हणा, कोणतंही देवाचं नाव जेव्हा आपण म्हणत असतो त्याचा भावार्थ एकच असतो की हे अनंत चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपाची ही सर्व रूपं आहेत. म्हणून लेकराने जसं आईचं स्मरण सतत करत असतं लेकरू, तसंच शिष्याच्या ठिकाणी सतत सद्गुरूंचं म्हणजेच सगुण अनंत स्वरूपाचं स्मरण लक्षात घ्या. सद्गुरू रूपाचं स्मरण म्हणजेच अनंत स्वरूपाचं स्मरण या भावामध्ये हे स्मरण केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे? अखंड क्षणोक्षणी देवाच्या द्वारे उभा क्षणी असं म्हणत असताना त्यांनी पहिली खूण एकच सांगितली की साधकाच्या मुखामध्ये आणि मनामध्ये हे नाम सतत असेल तर ते स्मरण असतं, नाही तर ते स्मरण असू शकत नाही. राम म्हटल्यानंतर नेमकं हा राम लक्षात आला पाहिजे. किंवा हरी म्हटला किंवा विठ्ठल म्हटलं तर हा विठ्ठल लक्षात आला तर ते स्मरण. नुसतं शब्दोच्चार असेल तर ते खरं नामस्मरण नाही, खरं ईश्वर स्मरण लक्षात. म्हणजे आई जर मुलाचं नाव जर गोविंद असेल आणि आई मुलाला जर हाक मारत असेल दुसऱ्या नावाने काय तर मुलाला कळत नाही. हाक मारून ती बोलवत असते, दुसरी अनेक नावं घेत, पण जोपर्यंत त्याचं नाव घेत नाही तोपर्यंत ओ म्हणून तो मागे वळत नाही. इथे आपण उलट म्हणत, इथे आपण म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं मूलच आणि ह्या मुलाने आईचं स्मरण करायचं. आणि ते आईचं स्मरण करताना कोणत्याही नावाने हाक मारलं तर आईच दिसली पाहिजे. लक्षात घ्या, दोन्ही बाजूचा वेगळ्या पद्धतीने अर्थ आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षण किंवा क्षणोक्षणी देवाचं स्मरण कर. एवढं केलं की चारी मुक्ती प्राप्त होतात. म्हणजे सतत
ही ज्ञानदृष्टी साधकाच्या ठिकाणी प्रगट होते की अखंड स्मरण. पण अखंड स्मरण सोपं नाही, परत लक्षात ठेवायचं. ते सोपं असतं तर सगळे लोक लवकर पार झाले असते. अखंड स्मरण आपल्याकडे कोणतं आहे, कोण सांगेल? प्रत्येकाकडे अखंड स्मरण आहे. कोणतं आहे? मी तुमचं नावाचं तुम्हाला अखंड स्मरण. झोपेत पण हाक मारली तरी जाग आल्याला लगेच हो म्हणतो ना आपण. तसं देवाचं स्मरण पाहिजे. त्याला म्हणतात क्षणोक्षणी. देवाच्या द्वारे उभा क्षणवरी म्हटलं ना की देवाचं नाम घेतलं की तिथे लगेच ते स्मरण प्रगट झालं पाहिजे. आणि ते स्मरण प्रगट होताना तिथे एक मोठी गंमत अशी आहे, ज्याला आपण देव म्हणतो ते मुळात आहे दिव्य स्वरूप. आणि ते कसं आहे, निर्गुण निराकार आहे आणि सगुण निराकार. ह्या दोन अंगाने पहिलं ते प्रगट आहे. त्यामुळे डोळ्यासमोर काही दिसत नाही. निर्गुण निराकार म्हटलं की काळोखात गेल्यानंतर काहीच कळत नाही, असा जर मिट्ट काळोख असेल तर त्याचं वर्णन निर्गुण निराकार करता येतं. कारण डोळ्यासमोर आकारही दिसत नाही आणि कसलाही गुणही कळत नाही, तेव्हा ते असतं ते निर्गुण निराकार. मग त्याचं स्मरण कर म्हटलं तर कसं स्मरण करणार, असा प्रकार. आणि म्हणून इथे नामस्मरण करताना डोळ्यासमोर काय पाहायचं असा प्रकार होतो. आणि डोळ्यासमोर पाहताना मग संतांनी एका बाजूने प्रथम प्राथमिक अवस्थेत असलेल्या साधकांना देवाचं रूप दाखवलं. कोणतं? विठोबा दाखवला, कृष्ण दाखवला, राम दाखवला, कोणताही देव, जो देव आपल्याला आवडतो. कोणाला हनुमान आवडतो, हनुमंत दाखवला की इथे त्याचं स्मरण करा. आता इथे त्याचं स्मरण करणं काही चुकीचं आहे असं म्हणता येत नाही, पण त्या रूपाचं स्मरण करून स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. इथे लक्षात येत नाही. इथे मग आपण त्या रूपामध्ये थांबतो आणि ते स्मरण करत बसतो. म्हणून ज्यावेळेला सद्गुरू शिष्याला जेव्हा एखाद्या देवाचं नाम घ्या म्हणतात, तर काही ठिकाणी अशी परंपरा आहे. गोंदवलेकर महाराजांकडे गेलं की जयराम श्रीराम नामस्मरण द्यायचे, त्यावेळेला रामाचं स्मरण करा म्हणायचे. आणि तिथे रामाची मूर्ती आहे, तिथे रामाचं स्मरण करा. जे सत्शिष्य होते ते मग नवीन साधकाला सांगायचे की रामाचं स्मरण म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या रूपाचं स्मरण करा. दोन्ही बाजूने ते सांगण्याचा प्रयत्न व्हायचा. आणि तिथून परत ते अनंत स्वरूपाच्या स्मरणाकडे वळलं पाहिजे, हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे ह्या स्टेप्स आहेत, पण ह्या स्टेप जोपर्यंत सद्गुरूंच्या सान्निध्यात साधक जात नाही तोपर्यंत त्या स्पष्टपणे सांगितल्या जात नाही. कारण हे स्पष्टपणे सांगणं म्हणजे खरं म्हणजे समोर बसूनच गिरवाला देणं अक्षर. आपल्याला जर अक्षर चांगलं काढायचं असेल तर पाठीवर एकसारखं अक्षर तर गिरवत बसावं लागतं. तसं नाम गिरवत बसावं लागतं. नाम आणि भाव या दोन्ही गोष्टी एकाच वेळा जमल्या पाहिजेत. आणि म्हणून अगदी सोपा अर्थ एवढंच लक्षात की इथे ज्ञानेश्वर माऊलींना हेच सांगायचं आहे की आपल्याकडे अखंड स्मरण हवं. आणि जर अखंड स्मरण असेल तर आपल्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. चारी मुक्ती म्हणजे ज्ञानदृष्टी प्राप्त होते. एक तर नामातून ही ज्ञानदृष्टी प्रकट होते किंवा सद्गुरूंच्या ज्ञानातून ही ज्ञानदृष्टी प्रकट होऊन आपण नाम घ्यायला लागतो. दोन्ही बाजूने. आणि म्हणून इथे पुन्हा पुन्हा ते एकच आहे. म्हणजे प्रथम नेमकं सार काय की सतत हे स्मरण असायला हवं. आणि अखंड स्मरण ह्याला दुसरं नाम म्हणजे व्यवस्थित जर शब्द असेल तर अनुसंधानात असलं पाहिजे. देवाच्या अनुसंधानात असणं म्हणजे अखंड नामस्मरण. आणि हे अखंड नामस्मरण सहज असेल तर होतं, जाणीवपूर्वक करायला लागलं तर होत नाही. पण जाणीवपूर्वक किती वेळ करायचं असा प्रश्न पडतो. पण सहज असेल तर आता आपण प्रत्येक आपल्या नावाचा घोष करतोच आहे. आपलं नाव आपल्याला अखंड माहिती आहे म्हणजे काय, अखंड आहे, त्याला काय उच्चारावं लागत नाही. पण ते इतके सहज आहे. आणि ते सहज जसं असतं तसं देवाचं नाम घेता आलं पाहिजे, की नाम आपल्याकडनं स्मरणात असलं पाहिजे, हा त्यामागचा बोध आहे. आता हे करण्यासाठी पुढे काय करायचं, त्याची कशी प्रगती, हे जे ज्ञानेश्वर ते समजून घ्यायचं.
म्हणून देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधेला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाया सदा हे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा याचा अर्थ असा आहे मुख कोणाचं आहे कोणाचं मुख आहे आपलं ते हरीचं मुख आहे म्हणून जे आहे ते सर्व परमेश्वराचं आहे चैतन्य स्वरूपाचं आहे म्हणून नामस्मरण कोण करणार तो हरीच करणार तू कुठे आहेस हा बोध आहे त्याच्यामुळे हरी मुखे म्हणा परत म्हणलं परत हरी मुखे म्हणा म्हणजे हरीच्या मुखाने हरीचं स्मरण कर आपण आमच्या माझ्या मुखाने मी हरी म्हणतो मग अखंड कसं होईल अखंड का होत नाही मी आहे आणि हरी आहे मला जरा वेळा दमल्यासारखं वाटतं बस झालं म्हणतो आपण दुसरं काहीतरी करूया म्हणतो ना तो मी असतो जर हरीच झाला तर बस झालं म्हणणार त्याचं सगळं हरिहरिहर चालू राहील हा बोध आहे म्हणून म्हटलं ना ज्ञानेश्वर माऊली जेव्हा हा अभंग त्याचा पहिलाच अभंग हे संपूर्ण हरिपाठच आहे म्हणून असोनी संसारी संसार करत राहा संसार सोडायला सांगत नाही व्यवहारात आहात जे दिवसभराचं जे जीवन चाललंय ते संसार आहे म्हणून असोनी संसारी जिव्हे वेगू करी एक अर्थ असा सांगितला जातो की भरभर भरभर जिभेला वेग द्या नामाच्या दरम्यान विठाल 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 असा एक अर्थ आहे दुसरा अर्थ सांगतो असोनी संसारी जिव्हे वेगू करी जिव्हेमध्ये नामाला ठेवा तुकारामांच्या जिव्हेमध्ये सतत नाम असायचं एकदा तुकाराम महाराज बहिर्देशेला गेले होते आणि त्यांना शोधत शोधत आले होते त्यांचे शिष्य कोण त्यांचे शिष्य होते ना ते त्यांच्या विरोधात होते पण पहिले नंतर शिष्य झाले जो नेमका आठवत नाही भलते लोक रामेश्वर कोणी सांगितलं टाळ्या वाजवत रामेश्वर ते रामेश्वर बघायला आले होते कोण आहे तुकाराम महाराज त्या मुलीने सांगितलं बहिर्दशेला गेले तिथे जा बघायला ते गेले ना कुठे बसलेत म्हणून तर त्यांना आवाज ऐकू आला की का झाडी मागून मिठाल 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 त्याने कोण आहे तुकाराम महाराज आहेत का म्हणाले हो हो म्हणून ते उठले विठाल विठाल करत पण अरे काय तुम्ही कुठे पण देवाचं नाव घेता का आताच्या भाषेत आपण वॉशरूम म्हणतो ना वॉशरूम मध्ये काय करू म्हणाले थांबत नाही हो जीभ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तुकाराम हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बिचार तुकारामाच्या नम्रच होते कधी पण कसले जीव नाही मीच धावतो पण त्यांनी जीभ धरायला गेले त्यांची आणि त्यांना शॉक लागला म्हणजे शॉक लागला म्हणजे त्या जिभेमध्ये इतकी पॉवर होती की त्या नामातून आलेली की ते सहज चाललं होतं ते जिभे वेगो करी लक्षात घ्या जिभेमध्ये नाम इतकं भरलेलं होतं की जीवाची चालते तिथे नामच येत होतं दुसरं काहीच येत नव्हतं म्हणून असो साधे संसारच करत होते सगळं करत होते सगळ्यांना भेटत होते सगळ्या बहिर्देशाला तरी संसारच की इथे ज्यावेळेला असताना सुद्धा त्यांच्या मुखामध्ये ते नाम होतं आणि त्याला म्हणतात जिवे वेग म्हणून असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र वारी पाया सदा इथे साधारण अर्थ सांगतो की इथे वेदशास्त्र आशीर्वाद देतात दुसरा अर्थ सांगतो अशा मनामध्ये ही प्रज्ञा इतकी जागृत होते की त्याच्यातून वेदशास्त्र प्रगट होतं त्या स्मरणातून हे सर्व ज्ञान आपोआप प्रगट होतं कारण आपला दिव्य प्रज्ञा जागृत
ते वेदशास्त्र उभारी बाह्य असं. म्हणजे ते उभारून म्हणजे स्फुरण पावतात आणि त्या स्फुरणातून तो संत ज्या अखंड नामच म्हणत तो जो बोलेल तोच वेद असतो. लक्षात आलं काय म्हणतो वेदाचा जो. म्हणून तुकाराम महाराज म्हणाल ना, वेदाचा अर्थ आम्हासी तुसावा इतरांनी व्हावा भार माझा. म्हणजे त्यावेळेचे पुरोहित वर्ग स्वतःला वेदशास्त्र संपन्न म्हणायचे, पण त्यांना वेदाचा अर्थ कळत नव्हता. तर त्याने छाती ठोकपणे सांगितलं की वेदाचा अर्थ आम्हाला विचारा. बाकीच्यांनी डोक्यावर ते वेदशास्त्राची वजन उचलून घेऊन जावी. अहंकाराने बोलले का नाही, ती वस्तुस्थिती ते सांगत होते. इतर ते कळत होतं. आता रामेश्वर महाराजांना ते कळलं म्हणून तर ते शरण आले, नाही तर ते परीक्षा घ्यायला आले होते. पण जेव्हा हे अखंड नामस्मरणाचा हा प्रभाव असतो, म्हणजे ते लक्षात ठेव, म्हणजे नाम खरं नाम म्हणजे सिद्ध नाम ते जेव्हा अखंड चालू होतं त्यावेळेला तो संत जे बोलेल जे करेल तिथे वेदच प्रकट होतात, म्हणजे दिव्य ज्ञानच प्रकट होतं. म्हणून असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बायस. म्हणून असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. साधारण अर्थ असा पण सांगितला जातो की ज्ञानदेव व्यास महर्षीचं दाखला देतात. आपण एकमेकांचा सपोर्ट घेतो. संत सुद्धा त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी होते, पण तरी मी सांगतो म्हणून ऐकू नका म्हणतात. ते व्यास महर्षी काय सांगतात ते ऐका. आपले महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात तुम्हाला लक्षात घ्या. हे स्वतःकडे मोठे पण घ्यायला जात नाही. आणि म्हणून ते म्हणाले व्यासा ज्ञानदेव म्हणे व्यासाची अपुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा कोण? कृष्ण. आणि तो कुठे होता? पांडवांच्या घरी राहला. का राहला? कारण अखंड स्मरण त्यांना कृष्णाचं होतं म्हणून. कृष्ण मुद्दाहून नाही गेला त्यांच्याकडे. त्यांना कृष्णावर इतकं प्रेम होतं की कृष्णाला त्यांच्या हितासाठी यावंच लागलं. हा सरळ अर्थ आहे. इथे द्वारका पहिलं काय सांगितलं? द्वार. अखंड स्मरण जेव्हा स्मरण द्वार म्हणजे काय सांगितलं? आपल्या ठिकाणी असलेलं स्मरण हेच आपलं द्वार आहे. आणि ह्या ठिकाणी जेव्हा अखंड स्मरण होतं तेव्हा ते मन द्वारका होतं. तिथे कृष्ण, द्वारका तिथे कृष्ण, आणि तिथे कृष्ण होतं. म्हणजे तो ह्या द्वारकेचा राणा जो द्वारकामध्ये जसा प्रकट होतो, जे जे साधक हे स्मरण करतील त्या सगळ्या पांडवांच्या घरी तो राहायला तयार आहे. म्हणजे अमुक ह्याच पांडवांच्या ठिकाणी म्हणजे सगळे जे नामस्मरणात गुंतले ते सगळे पांडव, आणि स्वतःच्या सुखासाठी मारामाऱ्या करतात ते कौरव. लक्षात आलं? मोठेपणा विठेपणा जे म्हणतो ना आपण, त्यासाठी लढतात ते कौरव. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता पांडव ह्याचा अर्थ आणखी नाही करताय. आपलं शरीर हे पांडव आहे. 5 तत्व एकत्र झालेले आहेत. आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व आणि पृथ्वी तत्व. हे 5 महातत्व ही पांडव आहेत. ही जेव्हा एकत्र होतं तेव्हा हा देह निर्माण झाला. आणि जिथे नामस्मरण आहे तिथे हा देह म्हणजे पांडव, आणि तिथे हा श्रीकृष्ण प्रगट होतो. म्हणजे हे स्वरूप प्रगट होतं. म्हणून हा अभंग एवढंच लक्षात घ्यायचं की साधकाला ह्याच्यात लक्षात काय घ्यायचंय, हे नाम साधन जे इतकं दिव्य आहे की ते जर सतत त्याची कास धरली, पुन्हा 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 अगदी मनापासून प्रेमभावाने कृतज्ञतेच्या भावनेने हे त्या परमेश्वराचं, परमेश्वर कळत नसेल तर सद्गुरूचं जो साधक अगदी अत्यंत प्रेमाने स्मरण करत राहील, ते करता 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 त्याच्याकडे ते अखंड स्मरण होईल, ते अनुसंधान होईल, तेव्हा तो सद्गुरुमय होऊन जातो किंवा चैतन्यमय होऊन जातो. आणि हे करण्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सगळ्यात पहिला मग सुरू करू.
देवाची द्वारी उभा क्षण भरी, देणे मुक्तीचारी साधिला. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा, द्वारकेचा राणा पांडवागरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढाच अभंग 11 वेळा म्हणा, तर तो अर्थ लागायला लागेल. लक्षात घ्या, तो अर्थ समजलाय तो काय मोठा कठीण नाहीये. नुसतं स्मरण सतत असलं पाहिजे. एक, त्यासाठी मुखामध्ये नाम असलं पाहिजे. 2 गोष्ट, ते नाम घेता घेता त्या स्वरूपाचं स्मरण सतत राहिलं पाहिजे. एवढं केलं की नामस्मरण झालं. लक्षात घ्या, म्हणजे आता हरिपाठातून नामस्मरण झालं पाहिजे हा उपदेश ज्ञानेश्वर माऊली सर्व साधकांना करत आहेत. आम्ही हरिपाठ करतो आणि नामस्मरणच करत नाही. उपयोग काय झाला? नामस्मरण केला पाहिजे ना. महाराजांनी हा हरिपाठ का सांगितले की सर्व शिष्यांनी नामस्मरण केलं करावं म्हणून ते नामसंप्रदाय मंडळ होतं. शिष्य काय ऐके ना म्हणून ते जीवन विद्या मिशन झालं. नाम संप्रदाय म्हणाले, नाम घेतलं तर नाम संप्रदाय मंडळ कशाला ठेवू? आपण त्याला विचाराच्या लेवलला लोकांना नेलं की चांगले विचार करा, जीवनात आनंद मिळेल. लक्षात घ्या, जीवन विद्या हे शास्त्र विचारायचं शास्त्र सांगितलं. नाम संप्रदाय मंडळ हे नामातून आपल्या ठिकाणी दिव्यत्व प्रकट करण्याचं शास्त्र होतं. आणि त्यासाठी सतत अनेक वर्ष त्यांनी नामस्मरण करायला सांगितलं. आणि काही लोक करतही असलं, असं काही म्हणत नाही आपण. पण जे सद्गुरूंना अभिप्रेत होतं ते तसं होत नव्हतं. मग तसं होत नव्हतं, मग दुसरा प्रकार आपण म्हणतो प्रार्थना आली, हे आलं, असे सगळे साधन आले. पण सद्गुरूंना फक्त आपली काळजी एवढी होती की इथे सर्व साधकांना इथे वळवायचंय. पण वळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे की पटकन नाम बऱ्याच लोकांना घेता येत नाही. अनेक लोक त्यांना 20 मिनिटं म्हणतात, लोकांना 20 मिनिटं पण बसता येत नव्हतं. 20 मिनिटं बसणं कठीण नाही. आपण आपल्या शिबिरामध्ये 1 तास बसू शकतो. 20 मिनिटाची काय गोष्ट. पण तिथे तसं मनाची बैठक झाली पाहिजे. म्हणून मनाची बैठक दिव्यत्वाकडे वळवणं म्हणजेच उपासना. लक्षात घ्या, नुसतं बसलोय आपण हरिपाठ केला म्हणजे उपासना झाली, खरं नाही. खरं आहे तिथे बसल्यानंतर त्या दिव्यत्वाच्या भावामध्ये जितकं रममाण होता येईल तितकं रममाण व्हायला लागलो आपण की तिथे ही उपासना होते. म्हणून ही उपासना महत्वाची आहे. म्हणजे हरिपाठ हा बोध घेण्यासाठी आहे. म्हणून हरिपाठाचा अर्थ हरीचा बोध म्हणजे दिव्य स्वरूपाचा बोध. आणि तो कसा घ्यायचा, त्याचा शोध कसा लावायचा ते सांगतात ते ज्ञानेश्वर. म्हणून हा अभंग पुन्हा पुन्हा म्हणत राहायचा. म्हणजे एकदम सगळे हरिपाठ अख्खा म्हणण्यापेक्षा एक एक अभंग आणि त्याचा भावार्थ गुह्यार्थ लक्षात घेऊन घेऊन म्हणायला लागलं की मन शांत होतं. आता आपण हे अर्थ कळला तुम्हाला, तुम्ही जे म्हटलं तुम्ही सगळं बरं वाटलं की नाही? नेहमी म्हणता अभंग त्याच्या हा अशा अंगाने जेव्हा आपण भावामध्ये जर म्हणतो पण त्याचा भाव आणखीन चांगला कळला पाहिजे. आपण डायरेक्ट तो भाव पाहिजे, देवाचं नाम पाहिजे, तिथे स्मरण पाहिजे, हे सगळं जरी सांगितलं तरी ते देव म्हणजे पण कळलं पाहिजे, आपण कोण हे कळलं पाहिजे. आणि ह्या 2 ज्ञानातून जेव्हा नाम घेता येतं तेव्हा खऱ्या अर्थाने नाम स्मरण लक्षात ठेवा. नाम जप नव्हे. जे कराल ते देवाच्या स्मरणात आपल्याला राहायचं आहे. देवाच्या स्मरणातून प्रत्येक कृती करायची आहे. त्यासाठी नामस्मरण हे अत्यंत
संत म्हणतात सोपं, पण सर्वसाधारण माणसासाठी होतं कठीण. पण तो एक मार्ग आहे लक्षात ठेवा, आणि तो मार्ग लक्षात ठेवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली जे मार्गदर्शन करतात ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून दुसरा अभंग जो आहे तोही तसाच घेता आला. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती, म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मागो, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घावी. पुढे का बोला, अभंग बोला, सगळं विसरले घ्या, बोला सगळ्यांना. सुरुवाती पण चहुवेदी जाण पुराणे हरिसी गाती, म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी मागो, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली. ज्ञानदेवा मात हरिया वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 4 वेद सांगतात. ते काय सांगतायत? चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. म्हणजे 4 वेद, 18 पुराण आणि 6 शास्त्र आहेत. आपल्या ऋषीमुनींनी हे सगळ्या अनेक अंगाने मार्गदर्शन करण्यासाठी एक परमेश्वरी शक्ती कशी आहे यासाठी निरनिराळ्या अंगाने त्या त्या काळामध्ये ऋषीमुनींनी म्हणजे वेदकालीन ऋषीमुनी हे मार्गदर्शन केलं आहे. पण त्याचं सगळं सार काय? 18 पुराणे हरिसी गाती. म्हणजे सगळं वर्णन कोणाचं करतात? स्वरूपाचं, दिव्य स्वरूपाचं म्हणजे देवाचं. आता हे लक्षात आल्यानंतर ह्या स्मरणाचं किती महात्म्य आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण स्मरण करतो ती साधी गोष्ट नाही. नुसतं विठ्ठल म्हटलं की साधी गोष्ट नाहीये. त्या विठ्ठलाच्या मागे ऋषीमुनींनी केलेलं जे चिंतन आहे आणि त्या चिंतनातून आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि त्यासाठी ते सांगतायत चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. पुढे काय सांगतायत? मंथुनी नवनीता तैसे घे आनंद. तू कसं स्मरण झालं पाहिजे? जशी ताक घुसळता की नाही, मंथून मंथन करतो आपण ताकाचं, तसं हे नामाच्या द्वारे आपल्या मनाचं मंथन झालं पाहिजे. अखंड स्मरण झाल्याशिवाय मंथन होणार नाही. जरशी रवी घुसळली, आता रवी नसतं, मिक्सर आलाय, वेगळी गोष्ट आहे. पण पूर्वीच्या काळी रवी असायची, घुसळली की इथे गप्पा मारतात, थोडी घुसळली परत गप्पा, ताक होईल की लोणी पण भरेल. ते तसंच राहील, दहीचं दही आणि पाणीचं पाणी राहील. त्यासाठी पूर्वीच्या काळी तो घडाच असेल. श्रीकृष्णाच्या काळामध्ये पूर्वीच्या एवढा मोठा घडा आणि ती असे दोरी बांधून करायला आजच्या काळात कोणाला जमणार नाही. एवढी मोठी दोरी बांधायची आणि त्याच्यावर एवढी मोठी रवी असायची आणि एवढे लोक ताक प्यायचे याच्या जाताना आणि लोणी खायचं. तर असं मंथुनी नवनीता तैसे घे अनंत. अनंताला प्राप्त कसा करशील? मंथन कर. नामाच्या रवीने तुझं मंथन झालं पाहिजे सतत. अखंड नामच म्हणजे येता जाता तुझ्या साधकाच्या मुखामध्ये हे नाम पुन्हा पुन्हा असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा ते जाणीवपूर्वक केल्याशिवाय, त्या भावात गेल्याशिवाय तिथे मंथन होणार नाही. मंथन होत नाही तोपर्यंत दिव्यत्वाच्या अनुभूतीचं लोणी खायला मिळणार नाही. ते आपोआप ताकाचं पटकन येते, हे पटकन येणार नाही. तिथे मंथन. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी. मग या बाकीच्या कथा बिथा ऐकत बसू नका. आम्ही कथा ऐकायला जातो, प्रवचन ऐकतो. हा काय सांगतो, तो काय सांगतो,
अरे तुला स्मरण कुठे राहिले ते विसरतो. हा आणि असं सांगलं, त्याने तसं सांगलं, त्याने तसं केलं, कानामध्ये भरतो सगळं आणि स्मरण काय मात्र राहत नाही. म्हणून वाया व्यर्थ करता सांडी मार्ग, हा मार्ग बाजूला कर, इकडे तिकडे धावू नको, तुला करायचं इथेच फक्त लक्ष पाहिजे. लक्षात घ्या, कधी मी तरी स्पष्ट सांगितलंय, नामस्मरण करतो तर नामस्मरण करता करता आठवतं अरे आपल्याला आज पुढे पिक्चरला जायचं. लगेच नाम थांबलं आणि पिक्चरला कसं जायचं, कुठे जायचं, काय झालं, किती वाजता जायचं, हा सगळा विचार सुरू झाला, गेलं. कळलं मी काय म्हणतो? इथे सगळं लक्ष नामाकडे असलं म्हणजे म्हणजे स्मरण म्हणजे नामोच्चार आणि स्मरण हे एकरूप झालं पाहिजे. आणि हे एकरूप कसं व्हायचं ह्याचं मार्गदर्शन जे ज्ञानेश्वर माऊली करतात ते आपण लक्षात घेतो. म्हणून म्हणतो नो नीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मारू. ते वर्णन करतात, एक हरी आत्मा जीव शिव समा. आत्मा आत्म आत्म प्रकाश म्हणा आपण. आत्मा आत्मा म्हणजे परमात्मा, आत्मा असे जे शब्द वापरतो, तर हा आत्मतत्व हाच हरी आहे. दिशा दाखवतात. हरीचं स्मरण करायचं म्हणजे कोणाचं स्मरण करायचं? हे आत्मतत्व. एक हरी आत्मा जीव शिव समा. जीवरूपात जे वागतायत जीवाभावातून तिथे हरी आहे आणि शिवभावात आहे तिथेही हरी आहे. दोन्हीकडे समत्वाने, तिथे कमी जास्त काही नाही. कारण हे तत्व सर्वत्र सतत अखंड आहे. ज्याला आपण चैतन्य स्वरूप किंवा आत्मस्वरूप जे म्हणतो आहोत, आत्मस्वरूपाला परमात्मा स्वरूप म्हणतो की त्यालाच परमेश्वर म्हणतो. तर हा आत्मा म्हणजे चैतन्याला कुठे पाहायचंय, या देवाला कुठे पाहायचंय? तिथे खूप येतात. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली म्हणा. दुर्गमान म्हणजे पंचाग्नी साधना करायला बसतो की नाही, की उपास करतो, रतवैकल्य करतो, शरीराला छळ करतो. दुर्गम स्थान, त्याच्या मागे धावू नको. नाही, चालत चालत गेलं पाहिजे. आता सुरू होईल शिर्डीला जायचं. लोकांना वाटतं चालत चालत गेल्यानंतरच साईबाबा प्रसन्न होतात. चालत चालत गेल्यानंतर तू थकतोस आणि येताना मात्र बसने येतोस. त्यांची श्रद्धा आहे, त्याने श्रद्धेला आपल्याला धक्का नाही मारायचा. वारकरी म्हणा जे चालतात, पण उगीच स्वतःचा छळ करून घेतात. तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही दिव्याचं स्मरण करू शकता. त्यासाठी धावाधाव करायची गरज नाही, तीर्थयात्रा जायची गरज नाही. हा फिरायला जायचं जाऊन या, पण तिथे जाता अखंड स्मरण असलं पाहिजे. हा त्याच्या मागचा बोध आहे. आता त्या पदयात्रेत जातात त्यावेळेस त्या जर अखंड स्मरण करत असतील तर एक मार्ग लागला, की जाता त्यांना सवय लागली. म्हणून काही फायदे आहेत, काही तोटे. आता 7 दिवस लागतात, 8 दिवस, 7 दिवसात जायचं असतं. मग 7 दिवस कामावर दांड्या मारतात की नाही, 7 दिवसाचा पगार जातो की नाही. कामावर पण गेल्यामुळे कामालाही डिस्टर्ब होतं. सगळं काही गोष्टी होत्या. म्हणजे देवाचं स्मरणाकडे हे वळतात म्हणतात. फायदा का होतो? काम पण कर आणि देवाचं नाम पण घे. हे त्यावेळी एकत्र झालं की दोन्ही गोष्टी एकत्र होतात ना. म्हणून इथे लक्षात ठेवायचं की वाया तू दुर्गमा, म्हणजे दुर्गमाच्या मागे कठीण कठीण केलं तर देव प्रसन्न होईल असं लोकांना वाटतं. एका पायावर उभं राहतात, एक हातवर उभे करून राहतात. लोकांना ते नमस्कार करायला लागतात. एका पायावर उभा आहे, एका पायावर उभं राहून नामस्मरण होत नाही. पाय दुखायला लागला की पायाकडे लक्ष जातं सगळं. म्हणजे शेवटी बधीर होतो, पाय तर चालता पण येत नाही. होतं असं काही. तुम्ही बघा, एक तास तुम्ही असा हात धरून ठेवा बघा आणि विठ्ठल 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 म्हणतात. थोडा दुखायला लागलं परत बघता खाली घेऊ की नको वर घेऊ. म्हणून जे साधं सोपं नाम आहे, जितकं सहजपणे शांतपणे आरामात बसून हे नाम स्मरण आहे. उगीच काहीतरी मी असं केलं की लोकांना बऱ्याच गोष्टी त्या नामाच्या अंगाने करत असतात. तिथे स्मरण साधायचं आहे, बाकीच्या गोष्टीमध्ये जायचं नाही. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम. सर्वत्र हे स्वरूप सर्वत्र आहे. हा त्याचा अर्थ. जीवाच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि शिवाच्या ठिकाणी सुद्धा आहे. चराच्या ठिकाणी सुद्धा आहे, अचराच्या ठिकाणी सुद्धा आहे. डोंगराच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि झाडाच्या ठिकाणी सुद्धा आहे. माणसाच्या ठिकाणी सुद्धा आणि पशुपक्ष्यांच्या ठिकाणी. तो कुठे नाहीये, कुठे नाही असं नाही. म्हणून कुठेही पहा तिथे हे आत्मतत्वच नांदतं आणि तोच हरी आहे.
खूण सांगितली. देवाचं स्मरण केलं, हरी म्हटलं की विठ्ठल म्हटलं तर नेमकं काय स्मरणात राहिलं पाहिजे? तर देव स्मरणात आलं. देव कसा आहे? तो सर्वत्र आहे, तो कुठे नाही असं नाही, तो सर्वत्र आणि तुझ्यात पण आहे. जो नामस्मरण करतोय, मी करतोय म्हणतो, तो तू नाही तर तोच करतोय. त्या काळात जरा कठीण पडतं एवढंच, पण हे सतत लक्षात आलं की हे स्मरण असं सगळं. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. मग आता हे घनदाट भरलेलं आहे म्हणजे सोलोकता, मुक्ती कशी प्राप्त होते ते सांगते. सर्वत्र हा हरीच दिसतोय. कोणाला? हरीला. सर्वसाधारण माणसाला दिसत नाही, तो बघतो इथे कुठे कुठे दिसतो, कुठे नाही दिसत म्हणतो. मला आठवतं आम्ही ज्या वेळेला अभ्यास करायला जायचं होतं, तोत्रे माझ्याबरोबर असायचे आणि ते म्हणायचे विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर विठ्ठल दिसतो कुठे? इकडे तिकडे बघतो तरी विठ्ठल दिसत नाही. त्यावेळेची परिस्थिती, आता त्याला दिसत असेल विठ्ठल, त्यावेळेचं सांगतो विठ्ठल दिसत तर किती आनंददायी गोष्ट आहे. म्हणजे विठ्ठल दिसतो म्हणजे नेमकं काय दिसतं ते कळलं पाहिजे. तर नुसते आकार बघता सगळे विठ्ठल दिसेल, डोकं फिरलंय मग कळलं. कोणतरी म्हणे मला राम सगळीकडे दिसतो, राम कसं धनुधारी राम इकडे दिसतो इकडे दिसतो म्हणून त्याचं डोकं फिरलंय. कळलं असे. म्हणून इथे हे स्मरण आहे. लक्षात ठेवा की हे जे कुठे तुम्हाला लक्षात येईल की एक हरी आत्मा जीव शिव सर्वत्र आहे. वाया कुठे धावपळ करायला जाऊ नको. तीर्थयात्रा, उपास तपास, व्रत वैकल्य, काहीतरी निर्णय, आणखी कोणत्या मोठ्या छोट्या गोष्टी, उत्सव विसव सगळे कर, त्याच्या भानगडीत जाऊ नकोस. तू बसल्या जागी फक्त नाम घे, स्मरण कर. आणि तो कसा आहे? एक हरी आत्मा जीव. आता बघा लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा का सांगतो लक्षात, मी म्हणणार हे आत्मतत्व आहे ते सुद्धा हरीच आहे. एक हरी आत्मा तो एकच आहे. म्हणजे म्हणणारा जो आहे तो समोर दिसतोय ते तोच, आणि समजायला फार कठीण आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन. आणि मग ज्ञानदेवा पाठ. आता परत ते बोध देत आहेत. काय बोध देत आहेत? हरी हा वैकुंठ. वैकुंठ याचा अर्थ काय? ज्याची वृत्ती कंठित झाली तो ते वैकुंठ. म्हणजे मी 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 माझं 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 हे थांबलं तर तिथे हरी प्रकट झालं. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसे. ज्या वेळेला मी आणि माझं माझ्याकडचं जेव्हा कमी होईल तो असेल तर तो हरीच असेल. अख्ख्या देहामध्ये हरी भरलेला आहे. हे कोणाला कळेल? ज्याचं हे स्मरण अशा पद्धतीने होत जातं ते. लक्षात ठेवा. म्हणजे ही नुसते एकच अभंग घेऊन घेऊन तुम्ही फक्त हे चिंतन करत बसा आणि मग विठ्ठल नामाकडे वळा किंवा राम जे घ्यायचं. सद्गुरूने आपल्याला विठ्ठल नाम दिलं, पण एखादं राम म्हणायला आवडत असेल तर काय सद्गुरू सांगितलं नाही नाही अजिबात घ्यायचं नाही असं काही सद्गुरू बोललेलं नाहीये. पण आजकाल काय होतं, मार्गदर्शकापेक्षा मार्गदर्शन घेणारे इतके कट्टर होतात की ते तलवार घेऊन बघा असं कसं म्हणतात. सद्गुरू नाही सांगितलं, पण सद्गुरू सांगितलं म्हटलं इथे सांगितलं ते तिथे नाही. असं विठ्ठल म्हटलं विठ्ठलच म्हटलं पाहिजे. तिथे वाद घालतात. आणि पण विठ्ठल म्हणा की हरी म्हणा तिथे स्मरण करा. तुमचं भलं तिथे आहे. तुम्ही लढाई करण्यात भलं नाही. आपण मोठे सद्गुरू निष्ठा दाखवायला जातात. तिथे सद्गुरू निष्ठा नसते, तिथे कर्मटपणा असतं. आणि महाराज म्हणजे कर्मट आहे ते मठ्ठ आणि जे मठ्ठ ते मत्त. भरपूर प्रवचन सांगितलंय पण लोकांच्या ते लक्षात येत नाही. म्हणून सद्गुरूने एवढं भर भरून दिलंय पण ते घ्यायला झोळी कमी पडते. लक्षात ठेवा. म्हणून हे दोन अभंग आहेत याच्यावर अजून आपल्याला खूप बोललं पाहिजे. खूप बोललं पाहिजे म्हणजे त्याच्यातून नामस्मरण कसं करायचं हे कळलं पाहिजे. बोलणं हे नामस्मरणाकडे वळवण्यासाठी, बाकी काही नाही. आपण हा जो हरिपाठ म्हणजे हरीचा बोध धारण करायचा आहे. पहिल्या अभंगात सांगितलं की सतत म्हण.
दुसऱ्या अभंगात सांगितलंय की हे नाम, हे 18 पुराण, षटशास्त्र, 6 शास्त्र, 4 वेद हेच सांगताय, दुसरं काही सांगत नाही. तिथे आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म जरी शब्द असले, तुम्हाला वेदाने कुठे विठ्ठल सांगितलं? तिथे ब्रह्म सांगितलंय. सर्व खल्विदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, ही वेदाची वाक्य. आता ब्रह्म म्हणजेच विठ्ठल. आपल्या भाषेत ज्याला आपण विठ्ठल म्हणायचं, तिथे वेदकालीन भाषेत त्याला ब्रह्म म्हणायचे. संतांचं मध्ये त्या ब्रह्माला चैतन्य नाव दिलं. ज्ञानेश्वर माऊलींच्याच अभंगात आहे ते, ज्ञानेश्वरीमध्येच आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते सत्वज्ञ संत स्वीकार. म्हणजे सर्व उपाधी म्हणजे ह्या सगळ्या ज्या उपाधी आहेत, शरीर उपाधी म्हणजे माणसाचं शरीर, कुत्र्याचं शरीर, पक्ष्याचं शरीर, मुंगीचं शरीर, हत्तीचं शरीर, सर्व जी शरीर आहेत, जे जे प्रगट आहे तिथे हे तत्व आहेच. म्हणून सर्व तत्वांना नमस्कार करायला शिकलो पाहिजे. नमस्कार आम्ही नाही करत म्हटलं तर तुला परमेश्वर कळलेला नाही. म्हणून कोणालाही करशील नमस्कार, तिथे त्या देवाला नमस्कार आहे, स्वरूपाला नमस्कार आहे. कारण ही रूप त्या स्वरूपाची आहेत, हे महत्वाचं लक्षात. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी विठ्ठल 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 असा जो शब्द आहे, जो सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेला आहे, तो आपल्या मुखामध्ये पुन्हा पुन्हा असला पाहिजे. पण नुसता उच्चार नाही, त्या उच्चाराबरोबर स्मरण असलं पाहिजे. स्मरण म्हणून उच्चार वैखरीमध्ये काही माणसं मोठ्याने विठ्ठल 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 म्हणतात, मनामध्ये विठ्ठल नसतो, मग गोंधळ होतो. की कोणाकडे दाखवण्यासाठी आम्ही नामस्मरण करतो. कधी कधी माळ पण हातात असते, म्हणून तुका कबीर म्हणतात ना, ह्याची जपमाळा इकडे जातं, मन सगळीकडे फिरतो, इकडे असं असं चालतं. म्हणून बऱ्याच लोकांचं काउंटर पण चालतो, प्रार्थना म्हणतो, पण बोलता बोलता सगळे बोलतो, इथे काउंटर चालतो, इथे गप्पा मारतोय, कसं काय प्रार्थना चालू. आणि म्हणून आमच्या एवढ्या हजार झाल्या प्रार्थना. आपणच आपल्याला फसवतो. लक्षात ठेवा, टीका नाही, सावधपणा करतोय. कुठेतरी आपण चुकतोय हे साधकाला कळलं पाहिजे, आणि त्या कळण्यातून योग्य मार्गाला. तिथे रागवायचं कारण नाही. कोण म्हणाले असे बोलतात, रागवतात, रागवू नका. आपलं कुठे चुकतं, तुम्ही जर व्यवस्थित करत असेल तर उत्तमच आहे. पण तसं होत नसेल तर ते नुसतं प्रदर्शन असतं कामा. म्हणून ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ. ज्याची वृत्ती कुंठित होईल, कुंठित म्हणजे मी आणि माझं बाजूला झालं, एकदम बाजूला झालं, मी आणि माझं उरलंच नाही पाहिजे. जेव्हा हे मी आणि माझं ह्या देहामध्ये उरणार नाही, तेव्हा ज्ञानदेवा पाट काय म्हटलंय, हरी हा वैकुंठ. ती जिथे वृत्ती कंठित होते, म्हणजे मी आणि माझं जिथे ज्या जाणीवेतलं संपतं, त्या तीच जाणीव आहे तिथे. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ज्यावेळेस इथे मी माझं जातो तर सगळीकडे तो हरी दिसायला, ज्ञान दृष्टीला. डोळ्यांना रूपच दिसतात, डोळ्यांना रूप दिसणार, डोळ्यांना रूप दिसणार नाही. हत्ती तर हत्ती दिसणारच तुम्हाला, वाघ तर वाघ दिसणार, पण ते सगळे चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. हा बोध सतत राहतो, म्हणजे सलोकता मुक्ती म्हणतात. सगळीकडे चैतन्यच आहे हे स्मरण या नामस्मरणातून साधता येतं. आणि म्हणून सतत हरीच्या मुखाने हरी म्हणा. म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सगळ्यांनी दोन अभंग पुन्हा म्हणूया. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिया. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पायास सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी.
हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिची गाठी. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांगी मारू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपणच आपल्याला हरिपाठ म्हणत असताना आपणच आपल्याशी संवाद करतो तसं म्हणायचं. आपणच आपल्याला ते समजून घेण्यासाठी म्हणायचं, आपणच आपल्याला ते कळण्यासाठी म्हणायचं. आणि त्या भावात जे होतं तिथे नामस्मरण आपोआप होतं. नामस्मरण म्हणजे देवाचं स्मरण. म्हणून ह्या भावात जेव्हा आपण म्हणायला लागतो तर तिथे मनाला शांतता मिळते, निवांतपणे ज्ञान प्रगट होतं. तिसरी ज्ञानातून नामस्मरण. आणि हेच नामस्मरण आपल्याला ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात ते समजून घेण्याचं पुढच्या मंगळवारी आपण तो प्रयत्न करणार आहोत. पण सगळ्यांनी काय करायचं, या भावात जाऊन हरिपाठ म्हणा, त्याच्यातून थोडा वेळ नामस्मरण करा. म्हणून सगळे अभंग म्हणायचे अर्थात एक एक अभंगच पुन्हा पुन्हा म्हणायचं. त्या पुन्हा पुन्हा म्हणण्यातून मग जेव्हा मन अत्यंत शांत होतं तेव्हा म्हणत विठ्ठल 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 म्हणत राहा. तो भाव की जे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत त्याप्रमाणे हे स्मरण व्हायला हवं. आणि अशा भावातून जे होत आहे तर ते अखंड नामस्मरणावर कधी आपण ओळखू हे आपल्याला कळणार नाही. पण प्रयत्न केला पाहिजे. फक्त इथे ऐकलं आणि घरी जाऊन झोपले. आठवड्यात परत मंगळवारी आता हा चला आज काय नवीन सांगणार बघूया. पण जुनं ते सोडून द्याल आणि पुढे काय नवीन जुनं काही नाही. हा बोध आहे तोच आपल्याला धरायचा एवढंच कळायचं. कळलं. म्हणजे सतत नामाकडे म्हणजे देवाचं स्मरण. हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे हे स्मरण. हे सुद्धा नामस्मरण. जे जे पाहत ते परमेश्वर म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे हे सुद्धा नामस्मरण. नुसतं नाम घेतलं की नामस्मरण नाही. नामस्मरणातून जे मुखामध्ये चाललेलं असेल ते नामस्मरण. म्हणून स्मरण महत्वाचं आहे आणि त्या स्मरणासाठी नाम. हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला हा हरीचा बोध आपल्या अंतःकरणात चांगला मुरेल आणि तो सर्वांच्या अंतःकरणात मुरो. सगळ्यांचं जीवनाचं पोट कल्याण हो ही सद्गुरुचरणी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की